आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय सुमित्रा पवार मॅडमचे आम्ही काल भेटलं. आमच्यासोबत अजून काही लोक होते. मुंबई शहराची निवडी समस्या असो आणि आमच्या दहिसर विधानसभाची समस्या, त्यामध्ये रस्त्याची समस्या, गटरची समस्या, पाण्याची समस्या, वेगवेगळ्या समस्या आहे. मुंबई शहरामध्ये वर्षानुवर्ष प्रत्येक पावसाळ्यात आमच्या जे गटर आहे, गटर तुंबतात आणि लोकांच्या घरी म्हणजे पाणी शिंपतात. यासाठी प्रयत्न करण्यासाठी आणि त्या संदर्भात त्यांना लक्ष घालण्याकरिता मी त्यांना काल भेटलो होतो आणि मला वाटतंय की मॅडम यावर जातीने लक्ष घालतील आणि यावेळी मुंबई शहरामध्ये काहीतरी वेगळी स्थिती होईल असं मला वाटतंय. तसंच पाहायला गेलं तर मान्सून जवळ आलेला आहे. गटाराची साफसफाई झालेली नाही. तसंच पहिला पाऊस पडला आहे आणि अंधेरीचा जो सबवे आहे, तो भरला होता. याबद्दल आपण काय सांगाल? वर्षानुवर्ष एक दोन कंत्राटदारांना मुंबईचे जे गटर साफ करण्याचे टेंडर देतात, का देतात मला कळत नाही. ही गोष्टी म्हणजे चौकशी करण्याकरिता हे गोष्टी आहे. लोकांच्या मेहनतीच्या पैशाचे कर रूपाने मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये जातात आणि त्या तिजोरीच्या पैशाने उधळण्याकरिता ते मुंबई महानगरपालिका अधिकारी नेहमी काम करत असतात. मला असं वाटतंय की ज्यांच्यामुळे हे लोकांच्या घरात पाणी तुंबतात त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर केला पाहिजे आणि त्यांच्या पगारातून पैसे कापून लोकांच्या भरपाई केल्या पाहिजे. आता तुम्ही उपमुख्यमंत्री सुमित्रा पवारांसोबत भेट करून आलाय. काय मुद्दे तुम्ही त्यांच्यासमोर मांडले? मुंबई शहराचे गटर मीटरची समस्या आहे, रोड रस्त्याची समस्या आहे, आम्हाला हिंदी आणि हिंदी बनाम मराठीची समस्या आहे यावेळी उद्धव झालेले आहे. या सर्व गोष्टीसाठी मी मॅडमला भेटलो आणि मॅडमला मला आश्वासन दिले आहे आणि मॅडमला मी विनंती केली की तुम्ही दहिसर विधानसभामध्ये एक कार्यक्रम आम्ही घेणार आहे. तुम्ही त्या त्या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती यावा आणि आमची दहिसरची जी समस्या आहे तुम्ही स्वतः बघावा. ज्यामुळे आपल्या दहिसर विधानसभाच्या हद्दीत राहणाऱ्या लोकांच्या जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाच्या वाचा फोडण्याकरिता तुम्ही वेळ दिला तर बरं होईल. मॅडमने मला आश्वासन दिले आहे की मी लवकरात लवकर तुमच्या दहिसरमध्ये येऊन ते सर्व समस्याचा तोडगा काढण्याकरिता मी काम करणार आहे.